कसे आहात तुम्ही सर्व? मी सुकेशनी पाटणकर आणि मी अश्विल जुम. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो आपला कसं गोवाचे फेमस प्लेस हा पार्ट 2 आम्ही ब्लॉग बनवतोय. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल चापोरा फोर्ट आणि वॅगेटर बीच आणि पॅरा रोड, पर्रा रोड. सो त्यामध्ये आणि मग आपण व्हिडिओ जास्त मोठी नको म्हणून पार्ट 2 बनवलाय. सो त्यामध्ये आता आम्ही अगोडा फोर्ट चाललोय डायरेक्ट. त्यानंतर तिकडे जवळपास बीच बघूया आणि लास्टला बागा बीच वगैरे या जवळपास जो पडेल 2-3 गोष्टी आज फिरूया म्हणून बघूया काय तिथे चालू आहे, आता कसं चालू आहे. हां, सो आजचा दिवस आपला त्याच्यामध्ये असेल. 3 प्लेस आज फिरायचे. लास्ट व्हिडिओमध्ये 3 प्लेस फिरलेलो. या व्हिडिओमध्ये पण 2-3 प्लेस बघूया. चलो मग निघालोय. चलो तर आता आम्ही फोर्टसाठी चाललोय, निघालोय आणि पूर्ण सरळ रस्त्याने आम्ही पूर्ण गोवा फिरून घेतोय ना पाटणकर. पूर्ण गोवा फिरतोय मस्त. आणि आता सोनू गाडीच चालवते. कॅन्डोलिन कलंगूट रोड पुढे जायचं. हां, कलंगूटपासून पण पुढे निघालोय आता आपण. एकदम आता आपल्याला कोपऱ्याला जायचं एकदम. आणि तिथे काय अगोंडा फोर्ट बोलतात त्याला. अगोडा फोर्ट आणि त्या साईडला आहे तो चापोरा फोर्ट. ओके, सो वी आर एक्सप्लोरिंग गोवा. फिरायला मस्त वाटतं गाडीवर. असं वाटतं गाडीमध्ये पेट्रोल टाके फुल करा आणि फिरत बसा. गोवा फिरत राहा. येस, फोर्ट अगोंडा. आणि वाव, खूप भारी आहे यार. आतमध्ये पण रिव्हर साईड आहे बघ. इथून रिव्हर चालू झाले, आपल्या बाजूलाच आहे. वाव, साफ आहे ना एकदम मस्त. येस. सो आता आम्ही आलो आहे आणि इथे 50 रुपये स्कूटीचा चार्ज आहे, 100 रुपये गाडीचा चार्ज आहे. चला आता बघूया आतमध्ये काय आहे. सो आपण पोचलो आहे आणि इथे काहीतरी असं तिकीट वगैरे आहे असं मला वाटतंय. हे ऐकलं होतं पण आता बघूया, माहीत नाही. 9 AM to 5:30 AM टायमिंग. आणि हा असा एरिया आहे. इथे एवढी पार्किंग केली आहे सगळ्यांनी. आणि इथून तिकीट फोर्ट अगोडा पाण्याच्या किनारी आहे ना. सो बघूया तिकीट किती आहे. सो हे बघा इकडे काय लिहिलं आहे, 9 ते 5:30 वाजेपर्यंत आणि 25 रुपये तिकीट. विदेशी नागरिक 300 रुपये. अच्छा, चला बघूया आपण तिकीट काढूया. हा फोर्ट जरा फेमस असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे. सो आपण तिकीट काढली आहे आणि 25 रुपये तिकीट, 2 तिकीट काढले. आणि चला आता आज जाऊया. आणि मस्त हा खूप मोठा फोर्ट आहे. इथून एंट्री केली आहे आणि असे आलो आतमध्ये. वाव, मजबूत होता ना फोर्ट आणि क्लीन आहे. हां, आणि सगळं ठेवलं आहे. ॲक्च्युली 25 रुपये तिकीट ठेवलं आहे त्यामुळे सगळं मेंटेन केलं आहे. ड्रिंकिंग वॉटर, तुम्ही पाणी घेऊ शकता. फिल्टर वॉटर आहे चांगलं. आणि तिथे मागे या फोर्टवरून बीच आहे ना. हां, बीच लागून आहे. वरती जाऊया ना आता. चला. सो हो, इथून आलो, आतमध्ये एंट्री करतोय. सो आतमध्ये आलो इथून. आणि हे वाव, किती 400 वर्षापूर्वीचा किल्ला आहे ना हा. पहिले असं होतं, त्याला नीट असं बनवलं, म्हणजे पूर्ण नाही बनवलं की आयडिया म्हणून बनवलं. त्याला असं बनवलं. हे तर पूर्ण तुटलेलं. हां,
त्याला बनवलं आहे नीट ना. बनवलं चांगलं. सो आता इथून वर जाऊया. खूप मोठा आहे ना. आणि हे लाईक लाईट हाऊस. हां सो कुठे जायला, वरती जायचं आहे अजून तिकडून. आणि हा मॅप लावलाय. आणि हा लाईट हाऊस, अकोडा फोर्ट. वाव, आम्हाला वाटलेलं की अजून काही पुढे आहे की काय. तिथे पण एक आहे ना. आणि हा असा गोल तिथे स्पॉट आहे उंचावर उभं राहायला. आणि हा असा इथून इकडे एक स्पॉट आहे. आणि इथे आपला बीच. बीच ना ऍक्च्युली पूर्ण समुद्र आहे. आयुष्यात जो दिसतोय ना, खरी एवढा भारी व्ह्यू आहे ना. भारी व्ह्यू आहे एकदम. आय विश माझ्याकडे ड्रोन असता. हा, ड्रोनने खूप शॉट आले असते ना मस्त. खूप भारी सीन आला. आणि पाणी इथून फुल ब्लू ब्लू दिसतंय ना. काश आपलं मुंबईचं पाणी पण असं ब्लू ब्लू दिसत असतं. सो हा असा एवढा मोठा फोर्ट आहे. आणि आम्हाला हे माहीत नव्हतं. तर हे जेल आहेत. हे आतमध्ये पूर्ण अंडरग्राऊंड ना. बघा, ओ माय गॉड, कसं वाटत असेल आतमध्ये. कोई नाही आहे अभी, तो कोई नाही आहे. तुमको जाना है क्या जेल? 400 वर्षापूर्वीचे जेल. हा ॲक्च्युली फक्त पोर्ट आहे ना, नजर ठेवायला. त्याच्यामध्ये जेल आहेत. अरे इकडून रस्ता आहे, जाऊया का आतमध्ये. तो लास्ट कैदी होता ना, तो इथूनच पळाला. लास्ट कैदी इथून पळाला. शेड ते खूप छोटं आहे. हां, मी आतून पळालेला तो. काय पाणी जायला ठेवले का काय. सो चारी बाजूनी पाण्यावर नजर ठेवू शकतो. हा, आणि इकडे इंडियाचा फ्लॅग एवढा मोठा. इकडे खूप मोठा इंडियाचा फ्लॅग आहे, जो खूप मस्त दिसतोय. हा, इकडे खाली मे बी इकडे ना, मला असं बघून वाटतं की पाणी बी नाही येतं की काय. म्हणून तुम्ही बोलताय. असं ब्रिज टाईप बनवलंय ना, असं वाटतं इकडे पाणी वगैरे येतं की काय. मे बी पहिले असेल पण येत. You never know, but the view is superb. तर आता आपण निघालोय फोर्टवरून आणि आता जाऊया बागाला ना. इथे एक छोटा कोणता बीच दिसला ना, तर बीचला जाऊ. आणि ॲक्च्युली इथं नेट नाही चालत आहे, त्यामुळे आम्हाला काही शोधता नाही येत आहे. तो बीच दिसला तर बीचला जाऊ, नाही तर मग बागाला जाऊया आहे ना. आम्ही 2-3 दिवस होतो बागाजवळ, पण बागा बीचला नाही गेलो आहे. तो टाईम भेटला तर बागा बीचला पण जाऊया आहे ना. चलो. तर आता फिरत फिरत आपण आलो आहे बागा बीचला. आणि ही टिटोज लेन. अरे बाबा, ही आहे टिटोज लेन. आणि टिटोज लेनमधून आज चालू आहे. इथे फुल ढाचूक ढाचूक चालू असतं रात्रीचं. हां, फुल पब आहे तिकडे. क्लब. हां, ही अख्खी टिटोज लेन आहे. आणि आपण चाललो आहोत पार्क करायची आहे गाडी. पुढे पेअर पार्क आहे. आणि चाललो आहे आपण कुठे, बीचवर बसायला. आता फुल शांत आहे ना पाटणकर. रात्री आम्ही आलो त्या दिवशी बापरे किती भरलेला. आणि हा बघा समोर दिसणारा बीच टिटोज. रात्री लोक झोपलेले. हां, दिवसा झोपतात, रात्री जागतात. सो आलोय बागा बीचला. आणि मस्त पाटणकर, मस्त वाटतं. एक तर चालणं इथे टास्क आहे यार. बरं वाटतंय ना. थोडा तरी खाली आहे आता.
आफ्टर 8 years यू केम टू बागा बीच. हवा थंड वाटते. तेव्हा आलो तेव्हा लहान होतो. आणि इथे तुम्ही असे शॅक आहेत, तिथे बसू शकता. हे 100 रुपयाला असतात ना पर पर्सन. आता वाढवले असणार कदाचित, विचारूया आपण. सो फायनली पाटणकर बागा बीच. चिंग 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 चिंग. नंतर बागा बीचला आलोय. मोस्ट फेमस बीच इन द गोवा. बागा अँड कलंगूट. येस. आणि इथे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. खूप जण लाईनमध्ये उभे आहेत त्यांच्या नंबरसाठी. बनाना राईड, बोट राईड आणि बंपर राईड. बंपर राईड, बापरे. वाव, आम्ही एकदा केल्या आहेत. तुला परत करायचं आहे का? आम्ही मालवणला पण केलंय. एकदा ट्राय मार. अरे कर रे. अरे अरे. आणि तिथे पुढे बघा किती ते पॅराग्लायडिंग वाले करतायत. 3 आहेत, 4. आणि हे खूप सारे जेट स्की आहे, बनाना राईड आहे, बंपर राईड आहे. खूप सारे राईड आहेत बट खूप कॉस्टली आहेत. इथे आता मग आपण पण एक चांगले शोधूया फ्रंटवाला रो आणि बसूया त्याच्यामध्ये. हे बघा पूर्ण हे बसायला आहेत, आराम करायला आहे ना. मस्त बसायचं आणि आराम करायचं. सो फायनली आम्ही जरा पडलोय जरा इथे रेस्ट. थकलो चालून चालून. सो इकडे तुम्हाला असे शॅकमध्ये बसायला, आराम करायचा. बस इथे तुम्हाला असं शॅकमध्ये बसायला किती? 200 रुपये आहेत. 1 तासाचे. 1 जण असो या 2 जण असो, 2 जणांपर्यंत 200 रुपये 1 तासाचे. आणि आता मी जरा झोपतो. 3:30 झाले. 4:30ला उठलो. 3:30ला आलोय. एवढं ऊन नाही, फक्त थोडं आराम. हवा खावा. सो गाईज आता आलोय आपल्या हॉटेलमध्ये. जिथे आपले बॅग ठेवले आहेत आणि आता संध्याकाळी निघायचं आपल्याला. येस. आता फ्रेश वगैरे होऊया. थोड्या वेळाने स्कूटी पण द्यायची आहे. माझी स्कूटी 3 दिवसाची स्कूटी. माझी 2-3 दिवसाची स्कूटी. रेड. आणि आपला हॉटेल. आता आपण कसं वेगळी फिलिंग येते पाटणकर. सगळं सोडून चाललोय. मला पण असं खूप वेगळीच फिलिंग येते. निघावं असं नाही वाटत आहे. सो आता फ्रेश वगैरे होऊन निघूया. सो सेकंड पार्टमध्ये एवढंच होतं. आम्ही काय फिरलो आपण? अगोडा फोर्ट आणि बागा बीच आणि रस्ते. गोव्याचे रस्ते. स्ट्रीट फिरायलाच मजा येते. येस. स्कूटी घेऊन फिरणं. येस. आणि ही आपली होती गोवा जर्नी 2-3 दिवसामध्ये. सो तुला काय एक्सपिरियन्स आला 2-3 दिवसाचा? मला खूप मजा आली. 2-3 दिवसापासून खूप टाइमपासून प्लॅन करत होतो की गोवा आपण जाऊन येऊया आणि एक्सप्लोअर करून येऊया सगळं. तर मोस्टली आम्ही पूर्ण गोवा फिरून काढलाय पणजीपासून 3 दिवसामध्ये. आणि लास्टला मग हे जवळजवळचे ऑप्शन ठेवले बागा वगैरे. तोपर्यंत आम्ही आधी आतलं सगळं फिरून काढलं. सो खूप मजा आली. येस. मग आता आपली गोवाची जर्नी एंड करायची वेळ झाली आहे. येस आहे ना. बाय बाय. काय करायचं, घरी जावं लागेल. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. टेक केअर आणि काळजी घ्या. आणि गोव्याचे व्हिडिओ खूप सारे मेहनतीने बनवलेत. तो नक्की लाईक करून जा. ही सिरीज आहे खूप मोठ्या व्हिडिओजची गोव्याची. ती नक्कीच प्रत्येक व्हिडिओ बघा. येस. आणि आता आपली रिटर्न जर्नी कोकण कन्या. येस. बाय कोकण कन्या ट्रेन 8 वाजता आता आपण करणार आहे. सो चला निघूया ना मग आता. निघूया. बाय गोवा. बाय.